थोडा जरी ऋतू बदलला, ठिकाण बदललं, खाण्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी आल्या, कदाचित थंड पाणी, थंड पदार्थ खाण्यात आले, तर लगेचच या लहान मुलांना खोकला येऊ लागतो, शिंका यायला लागतात, नाकातून पाणी वाहतं. विशेष करून या प्रकारच्या तक्रारी उत्पन्न होतात. बरं ह्या तक्रारी इथेच थांबतात असं नाही, तर याच्यातून मग ताप येऊ लागतो, कफ अतिरिक्त प्रमाणात जमू लागतो, त्याच्यामुळे श्वसनाचे त्रास सुरू होतात. रात्री झोपल्यानंतर श्वसनाचा घरघर आवाज ऐकू येतो, ज्याला आपण व्हिजिंग साउंड म्हणतो. तर या प्रकारची लक्षणं उत्पन्न होतात. बरं या ठिकाणी बऱ्याचदा मग याच्यासाठी काही अँटिबायोटिक्स दिले जातात, काही इतर आधुनिक औषधं दिली जातात. त्याने आजार तात्पुरता कमी देखील होतो, पण 15-20 दिवसांनी पुन्हा आजाराची उत्पत्ती झालेली दिसून येते. तर या सगळ्या गोष्टी का होतात? विशेष करून आपण याच्याविषयी विचार करणार आहोत. त्याच जोडीला बऱ्याचदा खाण्यात थोडा जरी बदल झाला, तर काही मुलांना मळमळणे, पोटात दुखणे, उलट्या होणे, काही वेळेस जुलाब होणे यांसारख्या देखील तक्रारी उत्पन्न होतात. बरं याचप्रमाणे काही रुग्ण असे बघायला मिळाले, की त्यांना उन्हाळ्याच्या कोरड्या वातावरणात किंवा थंडीच्या कोरड्या वातावरणात त्यांची त्वचा अतिरिक्त कोरडी पडते. विशेष करून पाठीला, कमरेच्या खालच्या बाजूला, गुडघ्यांच्या बॅक साइडला, कोपऱ्यावर किंवा तळहाताला भरपूर प्रमाणात खाज येऊ लागते. त्यांची त्वचा खूप लहान मुलांची त्वचा खूप कोरडी पडू लागते आणि त्या ठिकाणी कधी-कधी जखमा देखील झालेल्या असतात. काही लहान मुलं तर अशी बघायला मिळाली, की त्यांना रात्रभर शांत झोप देखील येत नव्हती. कारण त्यांना ती खाज वारंवार येत होती.